हॅलो नमस्कार. मी आत्ता आम्ही गावी आलेलो आहे. तर आमचं हे शेत वगैरे तुम्हाला दाखवते. हे बघा फुलांचे झाडं वगैरे खूप सुंदर आहेत. पपई तोडते मी आता. ह्या अशा मस्त पपई आलेल्या आहेत. तर आपण झाडाचे पपया तोडून घेऊया. तर हे बघा छान अशा झाडाला मस्त पिकलेले आहेत. मस्त झाडालाच पिकलेले आहेत. तर आता मी 2 तोडते तोपर्यंत. ते खूप मोठं झाड होतं. तर हे बघा चाफ्याचं झाड, केळीचं झाड आणि हादग्याचं झाड आहे. तर ह्याला शेंगा आणि फुलं आलेले आहेत आणि ह्याचे शेंगा आणि फुलं खूप खायला चांगले असतात. हे जांभळचं झाड आहे. तर ह्याला आता जांभळं येतील. तर आता आणखीन ह्याला 2-3 महिने टाईम आहे. तर ह्याला खूप जांभळं येतात. तर ह्याला कलम केलेलं आहे. तर खूपच म्हणजे खूप जांभळे येतात आणि खूप मोठे खूप छान असतात. तर मी जर गावी आलेच तर मी दाखवू शकते तुम्हाला नंतर ह्याचे. हे बघा आंब्याचं झाड आणि मस्त हे आंबे आलेले आहेत. तर आंबे काय एवढ्या हाताला येत नाहीत माझ्या. तर खूप आंबे आलेले आहेत झाडाला आणि हे कलम केलेले आहेत. तर ही हापूस आंब्यासारखे छान आंबे लागतात. मस्त आहेत आंबे, हे खूप गोड आहेत. तर आता ह्याला अजून 15 दिवसांनी पाड लागेल. तर खाण्यासाठी खूप छान येते हे. हे बघा असं म्हणजे कलम केलेले झाड येतं आणि असे पेरू आलेले आहेत ह्याला छान. तर हे बघा किती मोठा पेरू आहे ह्याला आणि असे मस्त ह्याला छोटे 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 आता पेरू आलेले आहेत. आणि हे जे फुलं ही असे खूप छान फुलं असतात. हे पेरूचं फुल आहे. तर ह्याला असे पेरू आणि ह्याला आता खूप असे पेरू आलेले छोटे छोटे. हे बघा मस्त. आणि हे किती बारीक 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 आहेत आणखी हे मस्त. तर ही आमची पेरूची बाग आहे. तर हे बघा सफरचंदचं झाड आहे हे आणि ह्याला कलम केलेलं आहे आणि असे मस्त ह्याला सफरचंद आता छोटे छोटे आलेले आहेत. तर आता ह्याला अजून 15-20 दिवस लागणार आहे. तर हे सफरचंद ह्याचे छान मोठे होतात आणि खूप गोड लागतात. असे भरपूर ह्याला सफरचंद आले. तर असे आम्ही सगळे असे झाडं लावलेले सफरचंदचे वगैरे. हे सफरचंद मस्त आंबे आले त्याला. खूप छान आहेत आणि खूप गोड आहेत. हापूस आंबे आहेत हे. माझ्या हाईटनंच एवढंच झाड आहे ना, छोटंच झाड आहे आणि असे मस्त आंबे आलेले आहेत ह्याला छोटे छोटे झाडाला. पेरू पण खूप आलेले आहेत. हे तर झाडं किती छोटे छोटे आहेत. हे किती छोटे छोटे झाड.